नमस्कार. श्रावण चालू आहे. वेगवेगळ्या भाज्या करून खायच्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने करून खाऊया. आता काळ्या चण्याचं सांबारा म्हणा, काळ्या चण्याचा रस्सा म्हणा, जे चपाती भाताबरोबर खाता येईल असा मी तुम्हाला दाखवते. काळ्या चण्यामध्ये मी आपले सुरण टाकले, थोडं सुरण बटाटा घातलाय. तर बघूया आपण कशी भाजी होते ती. चला. हा कोकणी मसाला आहे. कोकणात असा मसाला जास्त असतो. हे 2 कांदे आहेत मोठे, छान असे ब्राऊन होईपर्यंत भाजले, लाल होई. आणि हा अर्धा वाटी खोबरं आहे, सुका खोबरं आहे, नारळाची वाटी मिळते ना सुकी ती, तोही ब्राऊन भाजून घेतला आहे. आलं लसूण थोडं आहे, कारण आपण नेहमी पेस्ट घेतो वरून. आणि 2-3 काजू टाकलेत, कारण तो मसाला असा मिळून यायला, चरचरीत लागायला नको म्हणून. आता एक मिरची आणि कोथिंबीर घेतली. मिरची कोथिंबीर जर मसाला तुम्ही ठेवणार नसाल, हा मसाला छान असा भाजला ना की तो चांगला हप्ताभर 15 दिवस चांगला राहतो. बिना पाण्याचा करून ठेवायचा, तर आपल्याला करायला नको मग पुन्हा पुन्हा. पण जर आपल्याला तो ठेवायचा नसेल, थोडं लगेच वापरायचं असेल, तर कोथिंबीर आणि मिरची घ्यायची, कारण कोथिंबीर तेवढी लगेच खराब होते. चला, आता हा मसाला झाला आहे आपला. आता फोडणी देऊया. तेल घातलं आहे चांगलं, 2 मोठे चमचे. स्टीलचं टोप आहे ना, त्यामुळे वाफ येते, गरम होतो. त्यात कांदा घातला थोडा, अर्धा कांदा कापून घेतला. अर्धा घ्या, 1 घ्या, काही फरक पडत नाही. कढीपत्ता घातला. आणि आपण जो आता मसाला केला होता ना, तो हे सुरण आणि मी म्हणाले सुरण आणि बटाटा घालायचं आहे त्यामध्ये, ते कापलं आहे. नुसता सुरण घातलात तरी चालेल, बटाटा तर आपण चण्यामध्ये घालतो. आता थोडा लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखट पण थोडं छान तिखट असलं, चण्याचा रस्सा तर चांगला लागतो. आणि आता आपण ते जरासा तेलात फ्राय झाला कांद्याबरोबर की आपण केलेला आपला मसाला आता घालायचा. आता मी तो तेवढा केलेला, तेवढ्याची काही गरज नाही, मी डब्यात काढला आहे. आपण त्यातला अर्धाच वापरायचा. हा मी हप्त्याभरासाठी ठेवू शकते. म्हणजे आपल्या 2-3 भाज्यांसाठी बनवला तर आपल्याला थोडं मेहनत कमी होते नंतरच्या भाजीसाठी. पण जास्त काही फ्रीजमध्ये ठेवलेले मसाले वापरू नका शक्यतो. आता वेळेचाच आपल्याला अभाव आहे. शक्यतो आपल्याला जमेल तसं ताजं करून खा. फ्रीजमधल्या वस्तू पण काय आपल्याला तब्येतीला चांगल्या नसतात. आता आपण त्याच्यामध्ये थोडा गरम मसाला, हळद, आपले हा गरम मसाला आहे. ही हळद आहे. छान मसाला गोळा होत आला की मसाला परतला. आता हा मसाला जास्त परतण्याची गरज नाही, कारण आपण छान ब्राऊनमध्ये कलरमध्ये भाजून घेतला होता त्याला हलका. त्यामुळे हा पटकन होतो. आता मी जरा पण स्किप केलेली नाही आहे, व्हिडिओ बघा. अगदी 5-6 मिनटं लागली. आता आपण हे सुरण बटाटा हे घालूया. ते घातल्यानंतर पण छान असं परतून घ्यायचं. श्रावणात काय भाज्या करायच्या, पालेभाज्या, एक पालेभाजी, एक अशी रस्स्याची भाजी, असं असलं की जरा जेवायला बरं पडतं. नॉनव्हेज नाही आहे ना, जे खातच नाही नॉनव्हेज त्यांना प्रश्नच नाही आहे. खाणाऱ्यांना जरा वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या मिळाल्या तर जरा श्रावण चांगला जातो. हे पूर्ण कोकणातली पद्धत आहे. कोकणामध्ये कांदा खोबरा मसाला
म्हणजे तोच खूप चालतो, तोच मसाला असतो. मटणाला चिकनला असाच मसाला, पण छान लागतं त्याच्यामध्ये. आता टोमॅटो घातला, तोही चांगला नरम होईपर्यंत आपण परतूया. टोमॅटो घातला की ना आपण लगेच मीठ घालायचं, म्हणजे कसा टोमॅटो नरम पण पटकन होतो. बाकी तुम्हाला माझ्या भाज्या आवडतात काय कमेंटमध्ये कमेंट करा. त्याशिवाय मला कसं समजणार की मी काय करते, ते दाखवते ते तुम्हाला आवडतं आहे की नाही आवडत. काही बदल करायला हवा का, तुमच्याकडे कसं करतात. थोडं मीठ घातलं. छान भाजी परतवायची. आणि आता पण मिक्सर धुवून थोडंसं पाणी, गरम पाणी पण, कारण आपण चांगला मसाला फ्राय करत असतो आणि करता करता पटकन थंड पाणी टाकलं ना की मग ते प्रोसेस त्याची जरा मंदावते. हे बघा, हे आपलं चांगलं फ्राय झालं. सगळ्या भाजी सगळं ते मिळून आलं. आपलं मसाल्यातलं गरम पाणी टाकून थोडं घेतलं झालं. आता थोड्या वेळाने चणे घालायचे. चणे कुकरमधून उकडून घेतलेत, 4 शिट्ट्या केल्या. 4 शिट्ट्यामध्ये छान शिजतात चणे, व्यवस्थित हे बघा, हे शिजलेत ना असे, ते घालायचे. थोडेसे ना त्यातले 2 चमचे चणे थोडे मिक्सरमध्ये बारीक करायचे, थोडेसे, म्हणजे अजून आपला मसाला कसा मिळून येतो त्याने. आता मी थोडे चणे जास्तच घेतले. आता हे चणे आहेत ना थोडे ठेवले की संध्याकाळी ना थोडं कांदा कापायचा, टोमॅटो कापायचा, कोथिंबीर, थोडी मिरची, लिंबू पिळायचं आणि छान असं चमच्याने खायचं संध्याकाळच्या वेळेला. हे 2 चमचे चणे थोडे मिक्सीमध्ये इकडून तिकडून फिरवायचे, म्हणजे मिळून येतं जरा. तोही उकडून घेऊन चणे, मका, कांदा, टोमॅटो असं सगळं घेऊन मस्त करायचं. आता हे सगळं व्यवस्थित पाणी घालून, तुम्हाला किती घट्ट पातळ किती हवं आहे तसं पाणी घालायचं आणि करायचं. आणि त्यात मेन आता हे 2 कोकमाचे तुकडे, कोकम आणि एक थोडासा गूळ. आता हे कोण घालत नाही, पण ह्याने खरंच टेस्ट एकदम चांगली येते. तुम्ही 2 कोकमाचे तुकडे आणि एक छोटंसं, जसं आपण सगळ्या तिखट गोष्टीमध्ये थोडंसं साखर घालतो, सगळ्या गोड गोष्टीमध्ये थोडंसं मीठ घालतो, तसं हे थोडंसं गूळ आणि 2 कोकमाचे तुकडे. जशी आपली भाजी असेल, जास्त भाजी असेल तर 2-3 तुकडे घालून बघा, इतकी छान लागते भाजी, मस्त होते. थोडा वेळ झाकण ठेवलं 1-1.5 मिनटासाठी. आता झाकण काढलं. आता काय होतं, म्हणजे खिडकीतून ना प्रकाश येतो ना, उजेड येतो, तो एकदम असं टोपावर येतो, त्यामुळे तुम्हाला त्याचा कलर नीटसा समजत नाही आहे. मी तुम्हाला त्या डिशमध्ये काढून भाजी दाखवते. जवळजवळ आपली भाजी झालेली आहे बघा, पूर्ण तयार आहे. हा आपल्या काळ्या चण्याचा रस्सा म्हणा किंवा भाजी म्हणा, चपाती भातासोबत मस्त लागते. काळ्या चण्याचा सांबारा बघितला, रस्सा, जे काय म्हणाल ते, पण मी दाखवलेल्या भाज्या करून बघा, नक्कीच आवडतील तुम्हाला. आणि कमेंट करा. माझी व्हिडिओ कशी वाटली, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.